नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 नोव्हेंबर 2025 शुक्रवार आणि ही शुक्रवारची पहाट फार आल्हाददायक वातावरण आहे. सध्याला बोचरी थंडी आहे आणि सध्या आपण आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध धरण जायकवाडी धरण या ठिकाणी आहोत. एक महत्त्वाची घटना या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय की या धरणाच्या इतिहासामधली सर्वात महत्त्वाची घटना जी अशी आहे ती म्हणजे यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे या धरणाची पातळी जुलै महिन्यामध्येच ही 100% झाली होती आणि जुलैमध्येच या धरणामधून जुलैच्या अखेर या धरणामधून पाणी सोडायला जी सुरुवात केली होती ती आज तगायत चालू आहे मित्रांनो. म्हणजे या धरणाच्या इतिहासामध्ये गेली 70-75 वर्षे झाली या धरणाला. आजपर्यंत एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पाणी या धरणातून कधीही सोडले गेलेलं नाही. ही एक महत्त्वाची घटना. आणि या धरण व्यवस्थापकाकडून अशी माहिती मिळाली की या धरणामधून जे यावर्षी पाणी सोडलं गेलं ते म्हणजे जवळजवळ 180 ते 190 TMC पर्यंत पाणी सोडले गेल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे या धरणातून सोडलेल्या पाण्यावर आणखी 2 धरणं या ठिकाणी भरली असती एवढ्या मोठ्या स्वरूपात पाणी या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे. ही एक महत्त्वाची घटना. आणि दुसरी आजची एक महत्त्वाची घटना म्हणजे आपण समोर बघताय हिवाळ्यामध्ये धुकं पडतंय हे माहिती आहे. हे धुकं असावं किंवा जो आत्ता आपण सध्याला जो ज्वालामुखी झालेला आहे आणि त्याचा जो धुराचा लोट हा महाराष्ट्रामध्ये देखील आजच्या या घटनेला येणार होता. काय सांगावं, एखाद्या वेळेस हा धुराचा लोटाचे देखील दृश्य असावे, कारण की सकाळची ही 7-7:30ची वेळ आहे आणि सूर्यनारायण देखील उगालेला आहे, परंतु तो चंद्रासारखा दिसतोय बघा मित्रांनो. म्हणजे कशामुळं की ह्या दाट धुकेमुळे किंवा याला आपण असं म्हणता येईल की ही ज्वालामुखी यापासून 3,500 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी हा फार मोठा ज्वालामुखी म्हणजे खूप वर्षानंतर जो ज्वालामुखी झाला आणि त्याच्यातून जे धुराचे लोट उसळलेले आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण भारत हा बाधित होणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलं होतं. त्याच्यामधलाच हा एक प्रकार आहे की काय असं या ठिकाणी वाटतं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया. गुड बाय, शुभ सकाळ.